मित्रांनो, प्रत्येकाला असे वाटते की समाजात आपली इज्जत असावी, सर्वांनी आपल्याला मोठेपणा द्यावा, स्वतःची एक ओळख असावी, सगळ्यांनी माझा आदर करावा. अनेक जण यासाठी प्रयत्न करत असतात, पण त्यांना नक्की कळत नाही की करावे काय. मित्रांनो, लोकांमध्ये स्वतःची किंमत वाढवायची, लोकांनी आपल्याला नोटीस केले पाहिजे, असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे नियम ऐका आणि लक्षात ठेवा. त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पहिला नियम मित्रांनो, स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आधी स्वतःचा आदर करायला शिका. जर तुम्ही स्वतःचा आदर करत नसाल तर लोकही तुमचा आदर नाही करणार. नेहमी लक्षात ठेवा, जिथे आपल्याला कोणी बोलवलं नाही तिथे कधीही जायचे नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिलं जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका. पण बहुतेक लोक याच्या उलट वागतात. म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते, तुम्ही सारखं सारखं तिथेच जाता, अशी व्यक्ती तुमचा आदर करत नाही. नियम तिसरा, आपण काय करत आहोत किंवा काय करणार आहोत हे लोकांपासून कायम लपून ठेवा. बऱ्याच लोकांना सवय असते मनात काही न ठेवता सगळं बोलून दाखवण्याची. असं अजिबात करत जाऊ नका. नियम चौथा, आयुष्याला कधीही दोष देत बसू नका. उलट जीवनामध्ये असे काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेलेत त्यांना पश्चाताप झाला पाहिजे. नियम पाचवा, संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळामध्ये जर तुम्ही एकटे असाल तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका. नियम सहावा, जर लोकांकडून मान सन्मान पाहिजे असेल तर लोकांपासून दूर राहायला शिका, अंतर ठेवून राहायला शिका. तुम्ही जेवढे जास्त लोकांमध्ये असाल तेवढे तुम्ही साधारण वाटणार. हा साधा नियम आहे. जी गोष्ट आपल्याला जास्त मिळते त्याची आपण किंमत करत नाही. तसंच माणसाच्या बाबतीत आहे. तुम्ही लोकांना जेवढे अवेलेबल असणार तेवढी तुमची किंमत कमी असणार. कधीतरी मिळणाऱ्या गोष्टीची किंमत जास्त असते. हा नियम आपल्याला सुद्धा लागू होतो. लोकांपासून लांब राहा, आपल्या कामावर लक्ष द्या. तुमचं यश लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल, तुमची किंमत वाढेल. नियम सातवा, तुम्ही तुमचं आयुष्य इतकंही स्वस्तही करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल. कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्याचे आदरातिथ्य करतो की आपण स्वतःचे महत्त्व विसरून जातो. त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते. नियम आठवा, जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढं विचारा, माझी मदत करशील का? मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळेल. नियम नववा, लक्षात ठेवा, आपल्या अपमानाचा बदला कधी भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊनच घ्यायचा असतो. नियम दहावा, जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच मंत्र आहे, कोण काय करतं, कशासाठी करतोय आणि का करतोय. या गोष्टीपासून स्वतःला जेवढं लांब ठेवाल तेवढे जास्त तुम्ही खुश राहाल. नियम अकरा, राजासारखं जगा आणि त्यासाठी राजासारखं काम करा. तुम्ही जसे लोकांना दाखवता त्यावरून लोक तुमची किंमत ठरवत असतात. म्हणून लोकांसमोर स्वतःला दाखवताना राजासारखं दाखवा. याचा अर्थ हा नाही की तुम्ही अहंकारी बना. याचा अर्थ असा आहे की स्वतःला कमी समजू नका. तुम्ही स्वतःला कमी समजलं तर लोक तुम्हाला तसंच समजतील. तुम्ही राजा नसला तरी तुमच्या कामातून लोकांना हे दाखवून द्या की तुम्ही त्या योग्यतेचे आहात. स्वतःला कधीच अपमानित करू नका. स्वतःवर कायम विश्वास असू द्या. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. नियम 12, फोटो काढायला 1 सेकंद लागतो पण इमेज बनायला आयुष्य कमी पडते. म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवण्यावर लक्ष असू द्या. नियम 13, जोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही तोपर्यंत न मागता तुमचा सल्ला कोणालाच देऊ नका. नियम 14, गरिबामध्ये आपल्या संपत्तीबद्दल, आपल्या पैशाबद्दल कधीच उल्लेख करू नये. नियम 15, जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही. त्यामुळे पहिलं तर लोकांना खुश ठेवणं बंद केले पाहिजे. कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका. आधी स्वतःची इज्जत करा, मग दुसऱ्याची. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी हो म्हणणे बंद करा. नाही म्हणता आलं पाहिजे. नियम 16, आयुष्यात असं जागा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजेत. नियम 17, जर तुम्ही एखाद्याला चिडवता आणि ती व्यक्ती त्याचा आनंद घेत नाही तर ती गोष्ट लगेच थांबवा आणि परत कधीच तसं करू नका. नियम 18, ते पैसे लवकर देऊन टाका जे दुसऱ्या व्यक्तीला आठवड्यापूर्वी किंवा त्याने मागण्याच्या आधीच. हे तुमचा प्रामाणिकपणा आणि व्यक्तिमत्व दाखवून देतं. नियम 19, एकसारखे 2पेक्षा जास्त कॉल कोणालाच करू नका. जर ते तुमचे कॉल उचलत नसतील तर ते समजून जा की त्यावेळी ते काहीतरी महत्त्वाचं काम करत असणार. नियम 20, जर कोणती व्यक्ती तुमच्यासोबत तुमच्यासमोर बोलत असेल
तर तेव्हा स्वतःच्या फोनकडे बघणं हे वर्तन अयोग्य आहे. मित्रांनो, जीवन जगत असताना अशा छोट्या गोष्टीकडे अवश्य लक्ष द्या. नक्कीच आपल्या जीवनात बदल होतील. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्राला शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.